आम्ही चाललेलो आहे मीना बाजार म्हणलं होतं ते टाकलं. हे कसं बनवलं आहे याची रेसिपी वगैरे सगळी शेअर केलेली आहे. 2-3 दिवस झाले मी हा कुकर वापरत आहे आणि एकदम मस्त आहे. ह्या 2 गोष्टी न चुकता घ्यावं लागतात. एवढ्या फास्ट जेवली ती कालही. नानूला पिजन्स दिसते, नानू पिजन्सला बोलवते आणि इथे सगळीकडे लाईनच असते. आणि तुम्हाला अजून एक सांगतो इथे आणि असा सगळा व्ह्यू आहे. तर ही न्यू दुबई झाली. आता आम्ही पोहोचलेलो आहे मीना बाजार. तुला आवडली? कितना लास्ट आहे तो? 100 ला लावतो दिरम. ते हल्लं तर जात नाही. ही स्वतःच चालते म्हणते है ना. तर आम्हाला रोशनसाठी आयफोन घ्यायचा आहे. 16 Pro नॅचरल टायटॅनियम 256 GB ओपन बॉक्स इंटरनॅशनल वॉरंटी. इंडियन असल्याचा फायदा. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आमचा दुबईतला शेवटचा दिवस. उद्या आम्ही पुण्यासाठी परत निघणार आहे. पण तरी उद्या आमचं दुपारचं फ्लाईट आहे. 3:30चं आहे ना, 3:45चं फ्लाईट आहे. त्यामुळे आमच्याकडे पूर्ण दिवस ऑलमोस्ट इथे आहे. आणि इथले 4:30 ना, 4:45 ना, इथले 4:45 आहे. त्यामुळे आमच्याकडे खूप वेळ आहे इकडे ना. आमचं एअरपोर्ट पण खूप जवळ आहे, म्हणजे 15 मिनिट्समध्ये पोहोचतो. तर म्हणजे आमच्याकडे ऑलमोस्ट दिवस आहे. ॲटलिस्ट 1 ते 1:30 वाजेपर्यंत आम्ही इकडे टाइमपास करू शकतो. पण उद्याचं आम्ही काही प्लॅन्स ठेवलेले नाही आहे. बघू आम्हाला काय कसं करायचं आहे. आणि बाकी आजचा दिवस काय, तर आज आम्ही ठेवलेला होता पूर्ण दिवस शॉपिंगसाठी. ते तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की आतापर्यंत आम्ही जेवढे प्लेसेस फिरलो ते सगळे फेमस प्लेसेस आहे आणि तिथे सगळ्या गोष्टी खूप महाग होत्या. म्हणून आम्ही फार काही शॉपिंग केली नाही. फक्त एका गिफ्ट शॉपमधनं ते घेतलं होतं मी, सिपर वगैरे तुम्हाला दाखवलं होतं. त्यापेक्षा जास्ती काही इथे शॉपिंग केलेली नाहीये. आत्ता फक्त जायचं आहे. बघू काही आवडलं तर घेऊ. असं काही स्पेसिफिक प्लॅन नाहीये माझा की मला हे घ्यायचं आहे की ते घ्यायचं आहे. काही आवडलं, काही वेगळं वाटलं जे आपल्याकडे नाही मिळत, तर अशा गोष्टी मी घेईन. आणि आता सकाळी उठली म्हणजे मी रोज माझा इथे टाइम टेबल झालेला आहे. 7:15 मी उठते. अनाया झोपलेली असते, रोशन झोपलेला असतो. मी माझं आवरून घेते, फ्रेश होते, आंघोळ वगैरे करून सगळं आवरून रेडी होते. तोपर्यंत रोशन पण उठतो, त्याचा तो पण सुरू करतो. आणि थोड्या वेळात अनाया उठते. तर ती म्हणजे नॉर्मली 8:30-9च्या मध्ये उठते. आज ती 8:15ला उठलेली आहे. आणि मग तिला पण आंघोळ घालून दिली. तिची तयारी झालेली आहे पूर्ण. फक्त आज रोशन रेडी व्हायचं राहिलं, त्याची आंघोळ व्हायची आहे. आणि आता मी अनायासाठी ना जेवण बनवते. काल तिला ना योगर्ट देऊन नेलं होतं ना आम्ही, तर ती एकदम फुल होती. तिला 12-1 वाजेपर्यंत मस्त झालं. मग तिला मी तिकडे बोटमध्ये खाऊ घातलं होतं. तर सकाळचं तिला थोडं खाऊ घातलं ना, मग ती 12-1 वाजेपर्यंत छान राहते. तर आता मी तिच्यासाठी मस्त उपमा किंवा मूग डाळ खिचडी बनवून घेते आणि आता द्यायचा प्रयत्न करते. जर आता नाही खाल्लं तर तिला फीडरमध्ये घेऊन जाते, म्हणजे तिकडे तिला खाता येईल. आणि आम्ही जेव्हा ब्रेकफास्ट करतो ना तेवढ्या वेळात तिला भरवून देता येतं आणि किंवा ते ऑन द गोही देता येतं फीडर घेऊन गेलं तर आधी तिच्यासाठी जेवण बनवते. आम्ही सगळे रेडी होतो आणि मग निघतो मीना बाजारसाठी. त्यानंतरही खूप काही प्लॅन्स आहेत. म्हणजे दुबई फ्रेम जायचं होतं, अजून कुठेतरी जायचं आहे. मला एवढं माहिती नाही, आता त्यांचं बोलणं चाललं होतं. पण ते डिपेंड करतं की आमच्याकडे किती वेळ आहे आणि ह्या मुलींनी किती साथ दिला त्याच्यावर आहे. कारण त्रिशा आणि अनाया थकून जाते, फार त्यांना नको वाटतं. 6 नंतर त्यांचं डन होऊन जातं. तर चला मग आता निघतो आम्ही थोड्याच वेळात आणि दाखवते तुम्हाला काय काय शॉपिंग इथे, काय काय गोष्टी वेगवेगळ्या मिळते. तसं आता अनायासाठी मूग डाळ खिचडी बनवते. आणि मी नोटीस केलं तिला ना, मी घरी हळद आणि मीठ वगैरे फार टाकून देत नाही. तिला आधीची सवय, कारण मीठ आता वापरायला लागलेलो आहे ना, तर तिला आधीची सवय जी आहे विदाऊट मीठ खायची तीच तिला आवडते. तर काल मी बिना मिठाची खिचडी बनवली होती ना, तर तिला जास्ती आवडली होती. मग आता मी तेच करते, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये कसं बाळांना जे आवडेल ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये छान जिरं वगैरे आहे ना, तर तशीच चांगली टेस्ट येते त्याची. तर आता ही खिचडी शिजवायला लावते. काही नाही, पाणी टाकलं त्याच्यामध्ये 2-3 चम्मच मी मिश्रण जे बनवलं. तुम्ही यूट्यूब व्हिडिओ नसेल चेक केला तर नक्की चेक करा, दुबई सिरीजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता हा कुकर असं थोडंसं घोळत राहावं लागतं, नाहीतर मग ते गडेगडे बनून जातात, कारण पटापट उकळतं याच्यामध्ये. आणि काही प्रॉब्लेम नाही. मला खूप लोकांनी विचारलं की कुकरचा पण रिव्ह्यू द्या. कुकर खूप छान आहे. कुकर कुठल्या कंपनीचा आहे ते पण विचारलं तर कुकर आहे अगारोचा. याची प्राइस ॲमेझॉनवर होती 1700-1800 रुपये. हो ना? हां, मी ऑनलाईनच घेतलेला आहे. कुणाला लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक शेअर करते. अँड येस, वी आर रेडी टू गो.
परत रोज तेच आमचं, सकाळी रेडी व्हायचं, उठायचं, रेडी व्हायचं, जायचं आणि दिवसभर एक्सप्लोर करायचं, संध्याकाळी थकून यायचं. आणि द थिंग इज की 4-5 दिवस मधले 2 दिवस थोडे कठीण होते आणि थोडा त्रास दिला. पण काल ती एकदम गुड गर्ल होती. कारण माहिती आहे का, कालचे जे आमचे स्पॉट्स होते ना ते यांच्या आवडीचे होते. तिला यॉर्कवर गेलो तिथे पण यांना खूप आवडलं, त्रिशाला आणि हिला. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो बीचवर, ते पण या दोघींचं आवडीचं होतं. म्हणून यांना काल मजा आली. तर ह्या थकल्या आणि झोपल्या डायरेक्ट. तर यांना काल काही त्रास दिला नाही दोघींनी पण. ती पण थकली नाही, तर ती पण संध्याकाळ होईपर्यंत माझे पाय दुखताय, रडायला सुरुवात होऊन जाते. आणि कालचा दिवस तसा चिल पण होता. तर आज पण असं फार काही नाही आहे, मार्केट फिरायचं आहे. आणि याला थोडंसं खाऊ घातलं, तिने फार नाही खाल्लं. पण ठीक आहे, आता तिला जाता जाता फीडरमध्ये घेतलेलं आहे, देते. तिची सगळी तयारी करून घेतली, तिचे मुरमुरे, तिचे अंगूर. आता पहिले ना राजेशने हे आधीच निघाले होते, आमचं जरा आवरायचं होतं. तर म्हणून ते बाहेर तिकडे डे टू डेमध्ये गेलेले आहेत. तिकडे ज्यांना भेटतो, चहा, ब्रेकफास्ट वगैरे काय करायचं आहे ते करतो. तसं आम्ही ना इथे खाऊन खाऊन बोर झालो. तर आमचा असं प्लॅन होता की मीना बाजारमध्ये गेल्यावरच आम्ही तिथेच काहीतरी खाऊ. पण आता बघू कसं काय होतं, कारण भूक पण लागलेली आहे. थोडंसं काही शॉर्टकटमध्ये इथे खाऊन मग तिकडेच काहीतरी खायचं बघू. सो दिस इज द प्लॅन फॉर टुडे. सो लेट्स सी मी काय काय शॉपिंग करते तुम्हाला दाखवते मग पुढे. नाया बेबी पळायला लागली व्हिडिओ आल्या. नानू, कॅट दिसली. अच्छा नानूला कॅट्स दिसले रे. दाखव ना, तिला दाखव 5 मिनिटं. हां नानू बोलो त्यांना काम कर. बोलो. हातात मुरमुरे आहे. क्लिप्स घसरले बेटा. नानू ग, ए नन्नू ग. अरे बापरे, कॅट्स दिसल्या नानूला. चला. रोशन चहाचा शोध बरोबर लावतो. आम्ही कुठेही असो त्याला सकाळचा चहा लागतोच. आणि इथे मिळून पण जातं, सोपं नाही, म्हणजे एवढं कठीण नाही आहे चहा मिळणं. तर इथे आम्ही आलेलो आहे डे टू डेच्या जवळ आणि इथे चहा पण मिळतो मागे. तर आम्ही दोघांनी मस्त चहा घेतला आणि ब्रेकफास्ट व्हायचा आहे. जसं तुम्हाला सांगितलं होतं ब्रेकफास्ट बघू आम्ही काय करायचं आज. आणि नानू मस्त बसलेली आहे. नानूला इकडे पिजन्स दिसत आहे ना, म्हणून नानू खुश आहे. पिजन्स कुठे आहे का नानू? ते बघ ना, ते बसलंय. ये त्यांना बोलो त्यांना बोलो. तिला नाही दिसले. हे बघ ना, वर बघ वर. शोधून राहिली तिथे. फिनिश. भूक लागली तिला. दिस फीडर इज व्हेरी हेल्पफुल. हो ना बेटा. उनकी रेस्टोरेंट आपण तर तिकडे थांबून तुम्हाला परत अपडेट द्यायला मी आली. तिकडे थांबलो, थोडासा समोसा वगैरे खाल्ला, चहा वगैरे पिला. मग त्यानंतर कॅब केली. आज आम्ही याने नाही आलो, आपल्या मेट्रोने नाही आलो, कारण डिस्टन्स खूप कमी होतं आणि चालावं खूप लागतं मेट्रोसाठी. आणि हे छोटे बच्चे थकून जातात, म्हणून आम्ही कॅबनीच आलो. तर इथे आता दुबई फ्रेमला आलेलो आहे. पहिला आमचा थोडासा प्लॅन चेंज झाला, कारण जर मार्केटमध्ये आधी गेलो असतं मग खूप सारं सामान घेऊन आम्हाला इकडे यावं लागलं असतं. आमचा दुबई फ्रेमचा पण प्लॅन होता आज. तर म्हटलं पहिले दुबई फ्रेम करू आणि मग आपण मार्केटमध्ये जाऊ. म्हणून मग आमच्या घरापासून जास्त दूर नव्हतं, एक मला वाटतं 10 किलोमीटरच्या डिस्टन्सवरच होतं. त्याच्याही आताच होतं 7-8 किलोमीटरमध्ये. तर इथे कॅबने आलो. आता कॅबमधनं उतरलो आणि एक ब्रिज आहे समोर, त्या ब्रिजने चालत जायचं आहे आणि दुबई फ्रेम बघू. होपफुली ते होऊन जाईल आमचं लंच टाईमपर्यंत. 1 तास लागेल, तिथे लाईन असते सगळीकडे. कारण मग ते सगळं आवरलं की आम्ही जाऊ मीना बाजारमध्ये. आणि त्याच्यासाठी आम्ही लेडीज खूप जास्त एक्सायटेड आहे. माहिती नाही काय घेऊ की नाही, पण असं बघायला खूप आवडतं. मला तरी खूप आवडतं शॉपिंग बिपिंगच्या ठिकाणी जायला आणि बघायला फिरायला. आणि इथे ना असे ब्रिजेस आहेत रोड क्रॉस करण्यासाठी, म्हणजे रस्त्यावर गर्दी होत नाही, कारण गाड्या ना खूप स्पीडमध्ये चालतात. तर या ब्रिजवर आम्ही मग आलेलो आहे आणि ही आहे दुबई फ्रेम. इकडे रोशन आणि राजेश गेलेले आहे तिकीट्स काढायला.
तिकीट्स काय आहे हे वगैरे तुम्हाला मी पुढे सांगते, कारण मला पण काही माहिती नाही आहे डिटेल. ते लोक आल्यावर सांगते किती तिकीट्स आहे. तर इथे तिकीट्स लिहिलेले आहे, टायमिंग पण लिहिलेलं आहे. अडल्टसाठी 52.50 AD आहे आणि 3 to 12 इयर्ससाठी 21 AD आहे. तर हे आहे तिकीट्सचे रेट. युजल इथे लाईन असणारच. तर दुबई फ्रेम पोहोचलो आणि ॲज युजल इथे पण लाईट आहे म्हणते बाबा. ॲज युजल इथे पण लाईन आहे, पण तेवढी नाही आहे आणि झाडाची सावली पण आहे, त्याच्यामुळे फार काही वाटत नाही आहे. आणि हॅपी आहेत सध्या तरी, कारण पोट भरलेलं आहे, झोप झालेली आहे. आणि आता पुढे जाऊन दुबई फ्रेम बघतो. लाईन तुम्हाला दाखवते किती आहे. आम्ही तरी आता पहिल्या नंबरवर उभा आहे इकडच्या लाईनमध्ये, तिकडची दाखवते. ती आहे लाईन आणि आतमध्ये गेल्यावर अजून किती असणार आहे माहिती नाही. म्हणजे कुठेही रांगेत 1 तास पकडून घ्यायचा आणि मगच कुठलं डेस्टिनेशन पाहता येतं इथे. दुबई फ्रेमला आतमध्ये गेल्यावर परत तिथे खूप सारी लाईन्स होते आणि मग ते सगळे क्रॉस करून आम्ही आतमध्ये गेलो. लिफ्टमधनं मला वाटतं 52 फ्लोअरवर ते होतं आणि लिफ्ट इतक्या फास्ट जाते. पण त्याआधी इथे ना खूप सुंदर सुंदर असे नजारे लागले होते. म्हणजे त्यांचं जे ट्रेडिशन आहे ते सगळं त्यांनी तिथे दाखवायचा प्रयत्न केला होता. ते रिअल वाटत होतं ॲक्च्युली, पण ते रिअल नव्हतं. खूप छान असं रिप्रेझेंट केलेलं होतं. त्यांचं जे जुनं कल्चर आहे ते इथे छान बघायला मिळालं. आणि त्यानंतर मग आम्हाला वर जायचं होतं. तिथे मस्त स्काय वॉक होता आणि त्यासाठी आम्ही मग लिफ्टमध्ये गेलो. लिफ्टमध्ये पण आम्हाला बाहेरचं सगळं बघता येत होतं. जे बाहेरून तुम्हाला मी दाखवलं होतं दुबई फ्रेम, त्याच्या आतमध्ये आम्ही आता आहो. हे बघा, लिफ्टमधनं वर जाताना किती सुंदर असं सगळं दृश्य दिसत होतं. आणि फायनली आम्ही वर पोहोचलो. माझी तर हिंमतच होत नव्हती त्याच्याबरोबर राहायची, पण अनायाने खूप छान तिथे एन्जॉय केलं, मस्त खेळली. तिने छान स्काय वॉक केलं आणि हे अनायाचं पहिलं स्काय वॉक होतं. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. पण हां, समहाव मला ना खूप भीती वाटत होती. मला हाईटची खूप जास्ती भीती वाटते, मला फोबिया आहे. पण तरी मी असं खाली न बघता कसं तरी 1-2दा वॉक केलेलं आहे, असं म्हणत की अरे इतके लोक करताय म्हणजे आपल्याला पण काही होणार नाही. लक्ष ठेवा. नानू खूपच एन्जॉय करता इथे. तिथे स्काय वॉकला माझी तर खूप घाबरत आहे ॲक्च्युली, कारण मला हाईटची खूप भीती वाटते. म्हणजे मी तिथे गेली पण तर मी खाली बिलकुल पाहिलेलंच नाही आहे. पण नानू इतकी एन्जॉय करता, मस्त फिरत आहे त्याच्यावर, छान खेळत आहे. तर चला ठीक आहे, तिच्यासाठी एकदम छान एक्सपिरियन्स आहे. आणि तिला असं मोकळं असलं ती मस्त राहते. तिला झोपेची वेळ झालेली आहे, पण असं मोकळं खेळायला भेटलं चांगलं. मग तिला स्ट्रॉलरमध्ये किंवा आम्ही घेऊन असतो ना, मग तिला कंटाळा येतो खूप. तर इथे असं आहे सगळं. दुबई फ्रेमच्या एकदम टॉपवर तिथे आलेलो आहे आम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे इतके उंच फ्लोअर्स आहेत. समजा 124, 148 फ्लोअर्स, पण 5 मिनिटांच्या आत आम्ही तेवढ्यावर पोहोचलेलो आहे प्रत्येकदा. सो आता ही तिसरा एक्सपिरियन्स आणि इट्स जस्ट वाव. हे बघा, इथून एवढं मोठं सगळं बघायला मिळतं. इथनं पण बुर्ज खलिफा दिसतो. बुर्ज खलिफा कुठूनही दिसतो, तो एवढा मोठा आहे ॲक्च्युली. आणि याच्या अपोजिट बाजूला ओल्ड दुबई आहे, ती पण दाखवते मी तुम्हाला. आजचं आमचं दर्शन लवकर झालं. रोज खूप वेळ लागतो, पण आजचे जे क्यूज होते ना ते एकदम फास्ट मूव्ह होत होते. आणि आज इथे वर्किंग डे असल्यामुळे तेवढी गर्दी पण नाही आहे. तर आमचं पटकन झालं दुबई फ्रेम बघून. तिकडे जाऊन काही फार नव्हतं, फक्त स्काय वॉक होतं, तर ते सगळं केलं आणि आता आम्ही निघालेलो आहे. तर आता पहिले लंचची वेळ झाली, कारण इथे 1:30 वाजलेला आहे, आपल्याकडे 3 वाजलेले असतील. तर लंच पहिलं करून घेतो आणि मग त्यानंतर मीना बाजार जाऊ. किंवा आमचं असं ठरतं आहे की मीना बाजार जाऊनच काहीतरी खावते, कारण तिकडे मस्त इंडियन फूड मिळतं, फुल देसी आहे ते. सो चला मग आता पहिले मीना बाजारात जाऊ बहुतेक, म्हणजे अजून काही शुअर नाही आहे. प्लॅन्स चेंज होत राहतात, कारण 4-5 लोक आहे, सगळ्यांच्या अकॉर्डिंगली काय कोणाला कधी सुटेबल वाटत तसं आम्ही मग प्लॅन करतो. सो चला मग. मी आता तिथनं आम्ही टॅक्सी घेतली आणि लगेच इथे आलो. जास्ती काही अंतर नव्हतं. आणि इकडे ना खूप सुंदर मार्केट आहे. पहिले आम्ही तर जेवण करतो, कारण लंचची वेळ निघून गेली, 2 वाजलेले आहेत ऑलरेडी.
तर बघू पहिले जेवण करतो आणि मग शॉपिंगसाठी मार्केटमध्ये जाऊ. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की बाकी ठिकाणपेक्षा इथे सगळ्या गोष्टी खूप कमी किमतीमध्ये आहेत. तर बघू आज कसं काय काय शॉपिंग करता येते आणि तुम्हाला पण मी सगळं शेअर करते काय आणि कितीला कसं घेतलं मी. आणि अनायाला पण आता भूक लागलेली असणार आहे, तेव्हा तिला सकाळी दिलं होतं निघताना, तर तिच्यासाठी योगर्ट आणलेलं आहे मी सोबत. तर तिला योगर्ट देते आणि मग त्यानंतर तिला संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बघू काय द्यायचं. तसं कंटिन्यू तिला मुरमुरे आणि मखाना, त्यानंतर हे देतोच आहे आम्ही आपलं अंगूर. तिचं तसं चाललेलं आहे. स्ट्रॉलरमध्ये बसली आता. तिला फीड पण केलं मी, जेव्हा आम्ही कॅबमध्ये बसू तिला तेव्हा मी फीड करून देते. हे बघा आपण सगळीकडेच आहे. इकडे आपल्या ताई पण दिसले बघा. वी आर एव्हरीवेअर. वी आर लुकिंग फॉर इंडियन रेस्टॉरंट. आता आम्ही इथलं खाऊन थकलो. आता आपलं देसीवालं बघून आम्ही जेवणार आहे. प्युअर व्हेज आहे. कुठलं हे का? मग तुम्ही लोक काय, तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे हो ना राजेश? नानू मस्त आता योगर्ट खात आहे. आम्ही पण लंच करायला थांबलो. असं आहे नानूला भूक लागली आहे. टाटा आल्यावर ताईचं काम बिघडणार. हो देत आहे हे घे. अनियन घे. अनियन हा, हे घे. ऑसम. राईस पण खा. राईस नानू राईस खाते. मस्त मस्त नानू. हा हे घे. तुला हे द्यायला लागते. हे शी विल बी बिझी. बस जमलं. लाईफ सेवियर. हां सब्जी सांगून दे ना पटापट काय. चला सब मराठी येते आणि हे आहे मीना बाजार मार्केट. हा हे बघ इथे पण गळ्यातले आहे. असंच म्हणतोय मी. बीच आहे ना. काय पण हे ना ती सांगत होती की जे आपण म्हणतो ना आपलं त्याला विचारून वगैरे कसं घ्यायचं घरात ठेवायला चांगलं असतं असं काहीतरी असतं ते. कलर खूप सुंदर आहे. एकदम सुरुवातच जिथे ते गोल्ड सूप काय छान आहे कलर. आप हो गया यहाँ पे. दिस इज फॉर काय म्हटलं तर माहिती का याचे तो 120. ते सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे. हे आहेत एकदम. ही पण शेप चांगली आहे. दिस इज ऑल्सो नाईस. सर्विंग प्लेटचं म्हणजे सेपरेटही यूज करू शकतो असं लिंबू कांदा आणि काय असेल तसं. ओके. आणि हलत नाही ते एकदा हे झाल्यावर. म्हणजे काय मी यांना हे म्हणते बा. हे म्हणताय. See if you want to write names अरे like this. हो मी तेच म्हणते. कुठे ऐका ना One side Dubai, one तिच्या side बाबांना बोलाव ग. ते जात Sure. नाही हल्ली. I'll shake it. हे बघ अंकित. काय प्राइस आहे? काय प्राइस आहे रोशनाची? हाऊ मच Which one? दिस वन? This one is 35. 35. 35 I have small. 25 I have this 10 dirham. Big 45. हे छान आहे बघा छोटंसं. दिस इज मेड अप ऑफ रंगोली. हो ना रे यार. ती रंगोली कशी स्टफ कसे होते. हे कितीचं आहे? हाऊ मच फॉर दिस वन? This 35. Small 25. स्मॉल. आणि झोप कुठे गेली? तिला चालायचं. ही मिरर स्वतः. दीदीला हलगी कशी करते?
हे धूप जळवायचं मला आवडतं. याला असं हे आहे का? लॉक. चुंबकाचं. अच्छा, माग्नेट. दो हे ब्राऊन कलर चांगला आहे अंकिता. ठीक आहे मग हे. आणि आता अनाला झोप आली आहे बघा. अना कशी झोपते. कशी झोपते अनाया. अरे बाबा. ना डुलक्या मारून दाखवायचं होतं ना थोडा वेळ. झोपली का? चला स्ट्रॉलर मध्ये. बाकी सगळी छोटी मोठी शॉपिंग केली आणि मग त्यानंतर वेळ आली इथल्या सगळ्यात फेमस गोष्टीची, म्हणजे ते अत्तर. आणि रोशनला तसाच ना खूप शौक आहे परफ्यूम्सचा, त्याला खूप पाहिजे असतात. तर तो तर म्हणला होता खूप डझनभर घ्यायचे, पण मी त्याला म्हटलं नाही एवढे काय करायचे ना, म्हणून आम्ही छोटे छोटे 12 ml बॉटल्स घेतल्या. तेच म्हणत होतो रोशन ना. कोणतं की मग तीच. विच वन टू बाय दिस वन. बघा तुम्ही. ॲक्च्युली आय लाईक दॅट वन, बट माहिती आहे का, म्हणजे त्याच्यात छोटा साइज नहीं है म्हणते. वो वाला ना, वो ब्लैक के बाजू का है, वो ऊपर उसके ऊपर वाला एग्जैक्ट है उसके बाजू का. हाँ नहीं वही उसके बाजू. हाँ हाँ उसमें छोटा साइज नहीं है ना. ये आपको आता है. सांग ना की आपण काय काय घेतलं. येस. तर आम्ही हे घेतलं यांच्याकडनं खूप सारे अत्तर परफ्यूम्स. ये बॉटल वो हमें या gift में दे रहे हैं. हाँ ये गिफ्ट में दे रहे हैं हमें. तो एनीबडी इज विजिटिंग हेयर, मुझे शॉप का नाम बताना. वो भैया खुद बताएंगे. क्रिक परफ्यूम. क्रिक परफ्यूम. एंड लोकेशन बर्दुबाग ओल्ड सुक. ओके ग्रेट. आणि खूप मोठं दुकान ॲक्च्युली. वन मोर. ॲक्च्युली या मार्केटमध्ये ना खूप जास्ती बार्गेनिंग होते आणि तुमच्यामध्ये ते स्किल्स असले पाहिजे. तर अत्तरसाठी पण आम्ही खूप सारे शॉप्स बघितले होते, पण यांच्याकडे ना मला सगळ्यात कमी रेटमध्ये आणि छान मिळाले. आणि अनायला आज फक्त चालायचं आहे. पूर्ण मार्केट ती अशीच पायी पायी फिरलेली आहे आमच्यासोबत. आणि आता सुद्धा तिला असं चालायचं आहे. तुम्ही आमचे हात धरा, आम्ही चालतो. थकलेली बिलकुल नाही आहे, दिवसभर झोपलेली नाही आहे. एका शॉपमध्ये थांबून आम्ही तिला जेवण भरवलं होतं. दुपारनंतर मी व्हिडिओ शूट करायची विसरून गेली. मार्केटमध्ये खूप सारी शॉपिंग केली. ते तुम्हाला मी आता घरी गेल्यावर एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवते की मी काय काय शॉपिंग केलेली आहे आणि किती कितीला सगळं सांगणार. आणि हे आमच्या मॅडम अशा चालत आहे, बिलकुल थकलेल्या नाही आहे. रात्री एकदम मस्त झोपते मग. आणि आता ना आम्ही परत आलेलो आहे दुबई मॉलला. iPhone 16 Pro घ्यायचा आहे आम्हाला. तर तो इंडियामध्ये आपल्याला 1,23,000चा मिळेल मला वाटतो, 256 GB. आणि इथे ना तो 97मध्ये वगैरे पडतो आहे. वॅट वगैरे रिटर्न येतं ना, ते सगळं कट करून. तर म्हटलं चला आपण घेऊन घेऊ. इथे थोडासा एक 25,000चा फायदा होतो आहे. तर म्हणून मग आता रोशनसाठी iPhone घ्यायला आलेलो आहे. उद्या आम्ही निघणार आहे. मग आजच आमच्याकडे शेवटचा वेळ होता आणि बघितलं पहिले या पोरींमध्ये किती त्राण आहे. या दोघी हॅपी होत्या म्हणून म्हटलं चला घेऊन येऊ, नाहीतर मग कॅन्सल पण केला असता. तर आता या दोघी चांगल्या आहे. इथं जेवण पण झालं. आत्ता आणायला आम्ही एक 6:30-7 वाजता जेवायला दिलं होतं. तिने एक छोटासा नॅप घेतला 15-20 मिनटाचा. आणि आता फोन घेतो iPhone आणि मग परत डिनर आणि घरी. त्यानंतर घरी जाऊन आणायला खाऊ घालेल काहीतरी. आता तरी एकदम मस्त चाललेलं आहे. दोघी मस्ती करत आहेत. आणि इथनं दुबई मॉलपासून आमचं हॉटेल जास्त दूर नाही आहे, 8-9 किलोमीटर्सच आहे. तर आम्ही पटकन घरी पोहोचू. सो स्टे ट्यून. हिची अशीच मस्त चाललेली आहे. ही म्हणते मला मॉल भर फिरू द्या. आणि आता आम्ही आलेलो आहे ॲपल स्टोअरमध्ये. ही चालली बाबांसाठी फोन घ्यायला. नानू स्पीड वाढला. नानू म्हटलं का स्पीड वाढला. इकडे आम्ही आलेलो आहे ॲपल स्टोअर. आता रोशनसाठी फोन घ्यायचा आहे. त्याचा फर्स्ट iPhone असणार आहे. त्याला काय एवढा शौक नाही आहे फोनचा. तू का बसली नानू? जा जा डॅडाजवळ जा. हां ते बघ डॅडा दिसले का तुला? जा नानू इकडे इकडे बेटा. हां नानू 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 बाहेर नाही घ्यायचा आपल्याला फोन.
ती नको घेऊ म्हणते रोशन, घेऊ नको म्हणते, बाहेर चला म्हणते. इथे माझ्या शूची लेस निघाली होती आणि रोशनने ती बांधून दिली. अनायाने लगेच दुसऱ्या पायाची लेस सोडली आणि ती बांधायला गेली. ती एक्झॅक्टली कॉपी करते जसं आम्ही करू आणि तसंच करायचा प्रयत्न करत असते. सो तिच्यानी सोडणं तर जमलं पण बांधणं काही जमलं नाही. ते काम परत रोशनला करावं लागलं. मग We know India, you are getting higher price than this. You know, 90% of our customers from India. फायनली रोशनचा आयफोन. You give it. इंटरनॅशनल वॉरंटी पण हिंदी. हा शी नोज हिंदी. खलास. Yeah. Speak in Hindi, yeah? इधर हाँ. हा आता आपल्याला मोबाईल तिकडे. हा नाही ते म्हणते तुमच्याकडे कीड आहे तरी तुम्ही का लावत नाही म्हणते स्क्रीन गार्ड आणि हे. म्हणलं आमचं कीड हुशार आहे म्हटलं, गुड गर्ल आहे म्हटलं. ते तोडते म्हणा, माझा तोडला म्हणा एकदा. तिने नाही तोडला, माझ्याने पडला. राजेश, तुला अनायाची भीती होती ना फोन तोडायची, अजूनपर्यंत अनायाने नाही तोडला, पण अनायाच्या मम्मीने तोडला आहे. त्याला आपण काय बोलू शकतो. अरे गाडीतून उतरताना माझं लक्षच नाही सीटवरून. हो मोबाईल नाही ना देऊ शकत तुला. अब आपण नवीन कोरा मोबाईल आहे, बिंदास घे तू, ये बिंदास. इकडे रोशनचा नवीन फोन आलेला आहे, आयफोन. फर्स्ट टाइम ना आयफोन, फर्स्ट टाइम. आणि तोही मी गिफ्ट केलाय त्याला. तर आणि याच्यापेक्षा लाईट वेट आहे रोशन. हा माझ्या फोनपेक्षा लाईट. माझा आयफोन 14 प्रो आहे. आम्ही प्रो मॅक्स घेत नाही कारण आम्हाला मोठा फोन नाही आवडत, छोटा साईजच आवडतो. म्हणून आम्ही 14 प्रो माझा आहे. त्याचा आता 16 प्रो घेतला. आणि आता इथे इतकं लेट झालं होतं, आम्ही दुबई मॉलमध्येच आहे, 12 वाजले असतील मला वाटते. आणि आता आमचं डिनर व्हायचं आहे आणि बिचाऱ्या ह्या 2 पोरी अजूनही तशाच लहानसं तोंड करून बसले आहे. तर अनाया खेळत आहे, तिच्या पण जेवणाची काही सोय नाही. तर आता परत मी तिला मखाना पावडर भिजवून देते, तर तिला खाऊ घालते, प्लस आम्ही पण खातो आणि मग घरी जातो. पण आज कारण आमच्याकडे आज शेवटचा दिवस होता म्हणून आम्हाला जे काही ते आजच फायनल करायचं होतं. आणि फोन काही घ्यायचं नक्की नव्हतं, पण आज मग आम्ही खूप विचार केला, म्हणजे चला घेऊन टाकू. आणि मला वाटते 20,000 वगैरे कमी पडले. इंडियामध्ये जेवढ्याचा मिळतो त्याच्यापेक्षा 20,000 कमी पडले आम्हाला इथे. सो आता फोन घेतलेला आहे, जेवण करतो आणि मग हॉटेलवर जातो. नानू, अरे बापरे, 2 दिवसाचं जेवावं लागतं आपल्याला. पिझ्झा. आणि इकडे आमचा मस्त पिझ्झा आलेला आहे. आम्ही ऑलमोस्ट खूप सारे दिवस इथे पिझ्झा आणि बर्गरच खाल्लं, कारण ना तेच फूड मला टेस्टी वाटतंय खरं तर. कारण बाकीच्या गोष्टी काही आपल्या इंडियासारख्या मिळत नाही, ह्याच गोष्टी मिळतात. म्हणून मग आम्ही ते प्रिफर केलं जास्तीत जास्त ॲटलिस्ट डिनरमध्ये खायचा. सो आज खूप साऱ्या गोष्टी आहे, पिझ्झा, त्यानंतर केक, कोक, मिरिंडा, चिप्स तर विसरलीच नाही. अरे हो, सांग काय आहे ते. रोशननी फोन केला तर खुशीत रोशननी पार्टी नाही दिली आहे आम्हाला, लॉटरी लागली. आम्हाला भावनाने पार्टी दिली. आणि आम्ही याच्या आधी पण 1-2दा आम्ही कॅबवाले जे अंकल होते त्यांनी पण माहिती आहे इंडियन आहे म्हणून खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या की बघा असं असं आहे, तुम्ही असं नको करत जा. म्हणजे गाडीत बसायच्या आधी सांगायचं नाही लोकेशन, मग कॅबवाले नाही म्हणतात. आणि हां, तुमच्यासाठी पण युजफुल होईल. त्यानंतर जर तुम्हाला आम्हाला मगाशी काय झालं ना, एका लोकेशनवर जायचं होतं, तिकडे गर्दी असते, त्यांना जायचं नव्हतं. तर त्यांनी म्हटलं नाही नाही इतके लोक चालत नाही, असं बिसं आम्हाला उतरावं लागलं कारच्या खाली. तेव्हा अनाया रडत पण होती कारण तिला फीड करायचं होतं. तर तेव्हा त्यांनी तरी उतरवून दिलं, तर ते आम्हाला पण बरोबर वाटलं नाही. मग त्यांना ते पण सांगितलं आम्ही. ते म्हणले की तुम्ही कंप्लेंट करू शकता, तिथेच नंबर असतो. तर तुम्ही जेव्हा केव्हा आले तर लक्षात ठेवा की तिथेच साईडला नंबर दिलेला असतो, तुम्ही त्याच्यावर कंप्लेंट करू शकता. दुबईचे रूल्स खूप जास्ती स्ट्रिक्ट आहे आणि सगळे पब्लिकच्या फेवरमध्ये आहे, टुरिस्टच्या फेवरमध्ये आहे. तर तुम्ही कंप्लेंट करू शकता प्रत्येकच गोष्टीची. आणि त्यानंतर कॅबमध्ये बसायच्या आधीच लोकेशन सांगायचं नाही, आधी बसायचं आणि मगच लोकेशन सांगायचं. त्यांना तिथे तुम्हाला न्यावंच लागेल. आणि इथे पण आम्ही इंडियन आहे म्हणून शी ॲडजस्टेड इन सम डील.
अच्छा इट्स नॉट कि फ्री में मिला बट शी डिड सम एडजस्टमेंट. हाँ फ्री में नहीं मिला ऑफकोर्स. But it's almost double the quantity what we have got in the same price earlier. सो रोशनच्या फोनची पार्टी आहे ही. चला आता मग मी पण पिझ्झा एन्जॉय करते, थंड होईल. मी अनायाला भरवत होती त्याच्यामुळे अनायाचं पोट भरलेलं आहे. अनायाने मस्त पोटभर खाल्लं न त्रास देता. आणि आता 12:30 वाजतात ऑलमोस्ट. आम्ही घरी 1-1:30ला पोचू मला असं वाटतंय. आता खाऊन घेतो आणि मग निघतो. तिकडे हे बघा आम्ही डायरेक्ट दुबई मॉल बंद करून चाललेलो आहे. म्हणजे इथे एवढी गर्दी असते आणि आता असं एवढं खाली बघायला मिळतं आम्हाला. सो आम्ही पुण्याचा फिनिक्स मॉलच बंद करत होतो आतापर्यंत. आज आम्ही दुबई मॉल पण बंद करून चाललो. सगळं बंद झालेलं आहे. मला वाटतं 12:30 पाऊण झालं असणार ना आता. 1 वाजता आला. 1 वाजता झालाय. 47-50 होत आला. अरे वा चालो. आमचं खाऊन झालं. 12:30 पाऊण वाजताय. पूर्ण मॉल खाली झाला आणि आता आम्ही निघालेलो आहे. आणि आज अनाया पण खूप छान राहिली, खूपच छान राहिली. नेहाकडे, राजेशकडे, सगळ्यांकडे पण गेली. तर मग कसं आम्हाला तेवढा त्रास होत नाही. मी व्हिडिओ पण घेऊ शकते किंवा मला काय करायचं सगळं करू शकते. मनसोक्त शॉपिंग करू शकली मी सगळ्यांनी तिला घेतल्यामुळे. आणि ती आज पायी पण खूप चालली, खूप खेळली, खूप थकली असणार आहे आता. आणि इथे सगळ्यांचं जेवण झालं, तिचं पण झालं. सो मखाना पावडरने मला खूप जास्त हेल्प केली असं बाहेर असताना. कारण ते कसं आहे कुठेही भिजवून देता येतं. तर आता आम्ही चाललो आहे घरी. 1-1:30 वाजेपर्यंत वगैरे आम्ही पोहोचून जाऊ. आणि मग चला मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. घरी जाऊन काही करत नाही कारण आता काय कॅबमध्ये जायचं आहे बसून आणि त्यानंतर फ्रेश व्हायचं आहे आणि झोपायचं आहे. उद्याचा दिवस कसा असणार आहे हे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतेच. उद्या आम्ही निघणार आहे पुण्यासाठी. पण त्याआधी पण आमच्याकडे खूप वेळ आहे. तर मग आम्ही काय काय प्लॅन्स करतो किंवा काय करू हे सगळं तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.